इयत्ता चौथी सेमी इंग्लिश मार्गदर्शक नवनीत स्वाध्याय जननायक बिरसा मुंडा. एका वाक्यात उत्तरे लिहा. बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? उत्तर: बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांचीमधील उलीहातू या गावी झाला. प्रश्न दुसरा. बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले? उत्तर: बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले. तिसरा. बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टीत विशेष रस होता? उत्तर: बिरसा मुंडा यांना शिक्षणाबरोबरच संगीत व नृत्य या कलांमध्ये विशेष रस होता. चौथा. तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला? उत्तर: तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला. पाचवा. बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला? उत्तर: बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला. सहावा. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात कोणते घोषवाक्य दिले? उत्तर: बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात एकमेकांत आदरभाव व्यक्त करणारे उल गुलाल हे घोषवाक्य केले. सातवा. बिरसा मुंडा यांना केव्हा वीरगती प्राप्त झाली? उत्तर: बिरसा मुंडा यांना 9 जून 1900 रोजी वीरगती प्राप्त झाली. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. पहिला. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरी शिक्षा ठोठावली. तिसरा. बिरसा मुंडा यांना हजारीबाग या तुरुंगात डांबण्यात आले. एकमेकांना भेटल्यावर आदरभाव व्यक्त करण्यासाठी उलगुलान म्हणावे असे सांगितले. 1898 मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. का ते लिहा. आदिवासीमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला. इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला. त्यामुळे आदिवासीमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला. दुसरा. इंग्रजांविरुद्धच्या लढाईत आदिवासी क्रांतिकारकाचा टिकाव लागला नाही. उत्तर: इंग्रजांकडे मोठे सैन्यबळ व आधुनिक शस्त्रे होते. त्यामुळे इंग्रजांविरुद्धच्या लढाईत आदिवासी क्रांतिकारकाचा टिकाव लागला नाही. प्रश्न चौथा. पाठात आलेल्या सणांची व घटनांची यादी करा. 15 नोव्हेंबर 1875 बिरसा मुंडा यांचा जन्म. 1894 बिहारमध्ये भीषण दुष्काळ. 1895 बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरी. 1897 बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी केलेल्या लढाया. 1898 नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद. 1900 बिरसा मुंडा आदिवासींना मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याचा हल्ला. 9 जून 1900 बिरसा मुंडा यांना कारागृहात वीरगती प्राप्त झाली. विरुद्धार्थी शब्द लिहा. जन्म, मृत्यू, संतोष, असंतोष, परकीय, स्वकीय, पूर्ण, अपूर्ण, दुष्काळ, सुकाळ, अमर, मर्त्य, गुलाम, मालक, स्वातंत्र्य, पारतंत्र्य, पारंपरिक, आधुनिक. समानार्थी शब्द लिहा. नृत्य, नाच, लढा, संघर्ष, वन, जंगल, कारागृह, तुरुंग, आंदोलन, चळवळ, शहीद, हुतात्मा. जमीनदार सारखे शब्द लिहा. जहागीरदार, हवालदार, रखवालदार, इमानदार. जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसे पुढील किताब कुणाला मिळाले? महात्मा मोहनदास करमचंद गांधी आणि ज्योतिबा फुले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. नेताजी सुभाषचंद्र बोस. क्रांतिसिंह नाना पाटील. लोकनायक जयप्रकाश नारायण.